आमच्या चारही उमेदवारांचं छान सर्वांनी स्वागत केलं आणि यापुढेही आम्ही प्रभागासाठी निश्चित काम करू अशी मी शाश्वती देते. पण नागरिकांना समजून सांगितल्यानंतर नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. या ठिकाणी मी अरुंदी पवार, गणेशजी गीते आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेस कामच केलेलं आहे. गेल्या 25 वर्षापासून या भागाचा कायापालट आम्ही केलेला आहे. किंवा मानसी मॅडम असो. नमस्कार, आपण बघू शकतो नाशिकमध्ये निवडणुकीला सुरुवात अतिशय जोमाने झालेली आहे आणि प्रचार देखील तितक्याच जोमाने होत आहे. नाशिक प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये दीपाली गीते यांचा भाजपच्या वतीने उमेदवारी करत आहात. ते त्या उमेदवारी करत असताना त्यांचा प्रचार रॅली या ठिकाणी सुरू आहे. प्रचाराला देखील मोठा नागरिकांचा प्रतिसाद आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं त्यांना काय वाटतं, आपण त्यांना काय वाटतं या संदर्भात. ताई, काय सांगाल? एकंदरीत आता प्रचार सुरू आहे आणि आपण उमेदवारी करत आहे आपल्याला, काय सांगाल नागरिकांसाठी? नमस्कार, मी दीपाली गणेश गीते आणि आमचे चारही उमेदवार सोबत फिरत आहोत. आज आमचा प्रचार रॅली सकाळपासून चालू झाली आणि आता 5 वाजत आले, तरी पण आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या चारही उमेदवारांचं छान सर्वांनी स्वागत केलं आणि यापुढेही आम्ही प्रभागासाठी निश्चित काम करू अशी मी शाश्वती देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच काय सांगाल? प्रचार सुरू आहे, नागरिकांना काय सांगाल? नाही, नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. आम्ही या ठिकाणी 25 वर्षापासून प्रतिनिधित्व करतो. रोड, लाईट, पाणी आणि हे स्टॉम ड्रेनेज असेल, पावसाळी गटार असेल, त्याचे जे प्रश्न सोडवण्याचं जे काम 4 वर्ष थोडं प्रशासकीय होतं आणि 2 वर्ष कोविड आल्यामुळे थोडंफार, पण नागरिकांना समजून सांगितल्यानंतर नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. या ठिकाणी मी अरुंदी पवार, गणेशजी गीते आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेस कामच केलेलं आहे आणि आता नवीन उमेदवार रुपाली नन्नावरे आहे आमच्या बरोबर. पण आमच्या चौघांचा प्रचार चालू आहे. पण लोकांचा एकदम प्रतिसाद एकदम चांगला आहे. नक्कीच. आपण पहिल्यांदाच उमेदवारी करत आहात, काय सांगाल? काय वाटतं? खूप छान प्रभागामध्ये प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी जात आहे, तिथे आमचे औक्षण होत आहे आणि माझ्या ज्येष्ठांनी जे कामं केलेले आहे प्रभागामध्ये आजपर्यंत, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आणि इथून पुढे पण आम्ही 5 वर्ष सगळे ज्येष्ठ आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभागामध्ये निश्चित कामं करेल आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रभाग आम्ही विकसित आणि स्मार्ट करण्याचा प्रयत्न करू. आपण गेल्या अनेक वर्षापासून नाशिक या प्रभागामध्ये काम करत आहात, काय सांगाल? आता नागरिकांचा कसा प्रतिसाद गेला? गेल्या 25 वर्षापासून या भागाचा कायापालट आम्ही केलेला आहे. मी असो किंवा मानसी मॅडम असो, सातत्याने काम करून मूलभूत गरजा या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या इतका प्रभाग मोठा आहे की इथल्या मूलभूत गरजा पूर्ण केलेल्या आहे. लाईट, पाणी, गटार अशी कुठलीच तक्रार नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही निश्चित अजून काही चांगले कामं करून प्रभागाला सुशोभित करू आम्ही. बघू शकता आपण अशा प्रकारे प्रचार करत नागरिकांच्या समस्या सोडवणार. आम्ही निश्चितच विजयाकडे वाटचाल करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.